आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मॅडम मॅडम दार उघडा प्लीज। मॅडम अहो असं कसं बंद करून घेतलंय तुम्ही स्वतःला? मॅडम प्लीज दार उघडा, मला लय टेन्शन आलंय। मॅडम अहो मी एकटीच आहे, इथं कोणी बी नाहीये। प्लीज दार उघडा। हे बघा तुम्हाला माझी शपथ आहे, प्लीज दार उघडा। मॅडम मॅडम अहो काय झालं? तुम्ही असं खोलीत स्वतःला कोंडून का घेतलंय? काय झालं? काहीतरी बोला प्लीज, मला लई टेन्शन आलंय। आधी दार लावून दे। मॅडम अहो काहीतरी बोला प्लीज। तुम्ही असं दार लावून का बसलाय आतमध्ये? काहीतरी सांगा मला प्लीज। मॅडम आयुष्यभर जगाने माझ्याकडे पाठ केली, आपलं म्हणावं असं कोणीच राहिलं नाही, म्हणून मी आजच्या दिवशी जगाकडे पाठ करून ह्याच्या समोर बसते। गेली 28 वर्ष हा आहे माझ्याकडे। मी माझे सगळे प्रॉब्लेम्स, सगळी दुःख यांना सांगते, याच्याशी बोलते, आणि आजचा दिवस हा नसता तर मी कदाचित माझ्या आयुष्याचं भरवट करून घेतलं असतं। हो काय झालं मॅडम? तुम्ही असं का बोलताय? हे हॉस्टेल, या हॉस्टेलच्या सगळ्या मुली तुम्हाला जीव लावतात, तुम्ही त्यांना जीव लावता, किती करता तुम्ही सगळ्यांसाठी, मी बघितलंय ना स्वतः। आणि आज असं आम्हा सगळ्यांना सोडून, आम्हाला पाठ दाखवून असं स्वतःला रूम मध्ये बंद करून घेतलंय तुम्ही। कशासाठी? मॅडम तुम्ही मला स्वतःची मुलगी मानता ना? मग तुमच्या या मुलीला तुम्हाला काय वाटतं हे सांगणार नाही? प्लीज काय सांगू? आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आहे, दुःखी दिवस। पण माझं हे दुःख मी आजपर्यंत कधीच कोणाला सांगितलं नाही, कारण माझं दुःख एवढं मोठं आहे की कोणी समजूच शकत नाही। पण आता तू दिव्यात जातीयस ना, तर कदाचित तू समजू शकते माझं दुःख। म्हणजे मी जेव्हा तुझ्या वयाची होते ना, तेव्हा एका मुलाच्या प्रेमात पडले। तो कोण आहे, तो काय करतो, कुठलीही माहिती न काढता मी त्याला माझं सर्वस्व दिलं। इतकंच नाही तर त्याच्या 2 मित्राच्या साक्षीने आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं।
खुश होते मी त्या दिवशी. आनंद 4 चौघींसारखा संसार करू, राजा राणीचा संसार. पण नियतीला हे मंजूर नव्हतं. आयुष्याच्या एका वळणावर नशिबाने सगळं हे राहून गेलं. काय झालं मॅडम? लग्नापूर्वी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा प्रियकर अचानक बदल, मला कमी वेळ देऊ लागला. जणू काही हळूहळू त्याचं प्रेम संपलं. आणि अशातच मला कळलं की मी आई होणार आहे. माझ्या पोटात आमच्या प्रेमाचं प्रतीक वाढत होतं. मी खूप खुश होते. त्याला ही बातमी सांगण्यासाठी खूप हसुसले होते. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. ही बातमी सांगायच्या 2 दिवस आधीच तो निघून गेला कायमच. निघून गेले? असे कसे निघून गेले? आणि तुम्ही शोधण्याचा प्रयत्न नाही केला? खूप शोधलं, काही उपयोग नाही. तो निघून गेल्यानंतर मी सैरवैर झाले होते. पोटात त्याचा अंश असणारं बाळ होतं आणि निर्णय माझ्या हातात होता. एकटीने राहायचं, कपाळाची आई होऊन राहायचं. मग मी ठरवलं बाळाला जन्म द्यायचा, त्याला वाढवायचं. त्याच्या बापाची शिक्षा त्याला नाही द्यायची. मग मी तो निर्णय घेतला जो तू आज घेतलायस. मग पुढे काय झालं? कुठे आहे ती? तो होता की ती? तो त्याच्या येण्याची आतुरतेने वाट बघत होते. माझा नवरा निघून गेला तरी होणाऱ्या बाळाबरोबर आयुष्य जगायचं स्वप्न पाहिलं होतं मी.